टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. मी पोलीस निरीक्षक बाजीराव महादेव पवार, सोलापूर ग्रामीण येथे मी 16 जून 2025 रोजी जॉईन झालेलो आहे. मी मुख्यालय येथे वेलफेअर शाखेमध्ये काम करत असताना काल मला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आदेश दिला की आपण प्रभारी अधिकारी म्हणून मोहोळ पोलीस स्टेशन जाऊन कामकाज करा. त्याप्रमाणे काल रात्री मी मोहोळ पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून हजर झालेलो आहे. मी 33 वर्ष पोलीस खात्याची सेवा बजावलेली आहे. मला 200च्या वर बक्षिसे आहेत. या ठिकाणी पुण्यावरून सोलापूरला असंख्य वेळा गेलो, अक्कलकोटला गेलो, तुळजापूरला गेलो. त्यावेळी मोहोळ गावावरून जात असायचं. नेहमी एक कुतूहल म्हणून वाटायचं की मोहोळ गावात आपण चहा प्यायलाच फक्त न थांबता काही मुक्काम करावे. देवाचीच कृपा असेल किंवा माझ्या मनातली आंतरिक इच्छा असेल, मला आपल्या सगळ्या मोहोळमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. पोलीस खात्यामध्ये असंख्य अडचणी असतात, लोकांचं समाधान होत नाही, पण मी कर्तव्यावर निष्ठा असलेला अधिकारी आहे आणि मी एक सरकारी नोकर आहे आणि मी लोकांच्या सेवेसाठी, कल्याणासाठी या ठिकाणी काम करत राहील ही मी ग्वाही देतो. त्याचबरोबर पोलिसाच्या अनुषंगाने जे उलटे सुलटे आरोप असतात, पण पॉझिटिव्ह गोष्टी विचारात घेऊन पोलीस स्टेशनला येणाऱ्या सर्व लोकांना सन्मानाची वागणूक मिळेल. मग तो छोटा असो, मोठा असो, कोणी असो, सन्मानाची वागणूक मिळेल. त्यांची जी तक्रार आहे त्याची शहानिशा करून जे चांगले ते चांगले रिझल्ट देता येईल. मला 2 महिन्यापासून आढळलं की केवळ पुणे सोलापूर नाही तर पुणे पंढरपूर मार्गे हायवे आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे हायवेला. या सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये 749 लोक अपघातामध्ये मयत झालेले आहेत. आपल्याकडे हायवे आहे, अपघाताची संख्या खूप आहे आणि बल्कमध्ये होतो. 3-3, 4-4 असे अपघातामध्ये मृत्यू होतात. हे सगळं आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे. शासनाचे हायवे विभाग असो, PWD असो, या सगळ्यांना बरोबर घेऊन या अपघातामध्ये काय सुधारणा करता येईल आणि जेणेकरून कॅज्युअलिटी होणार नाही, अपघात होणार नाही, याचा आम्ही स्टडी करून यावरती उपाययोजना 100% करणार. त्याचबरोबर जे चोऱ्या आहेत त्याच्यावरती प्रतिबंध ठेवला जाईल. संध्याकाळी मार्केटमधून पेट्रोलिंग ठेवलं जाईल. गावागावामध्ये व्हिजिट केली जाईल. लोकांशी संपर्कात राहून लोकांच्या काय अडीअडचणी आहेत ते त्या ठिकाणी शक्यतो आम्ही जाऊन मिटवणार आहेत. या तालुक्यामध्ये शेतीचे, जमिनीचे वाद खूप आहेत आणि त्या जमिनीच्या वादावरून आपसापसामध्येच एकाच गावात राहून एक भाऊबंदकीमध्ये वाद होतात. हे वाद कसे कमी करता येतील जेणेकरून लोकांना सुख आणि समाधान मिळेल, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. माझ्या 1 वर्षाच्या सोलापूर ग्रामीणच्या कारकिर्दीमध्ये मी पाहिलं की मोठा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम मोहोळमध्ये होत नाही. सर्व लोक गुण्यागोविंदाने राहतात. किरकोळ वाद असतात तेच निर्माण करतात, तेच मिटवतात. ठीक आहे, चालत राहते. परंतु खेड्यापाड्यामध्ये पूरग्रस्ताच्या वेळी आम्ही बघितलं लोक खूप एकमेकाला मदत करतात, भरभरून मदत करतात. त्यामध्ये त्यांना आणखीन कसं त्यांचं जीवन सुकर करता येतील हे बघितलं जाईल. मोहोळ शहरामधील ट्रॅफिकचे काही प्रश्न आहेत ते PWD आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला करता येतील. महिला व मुलींच्या बाबतीत सुरक्षा ही 100% बहाल केली जाईल. शाळेमध्ये वेळोवेळी व्हिजिट केली जाईल. आता या शहरामधले डॉक्टर्स, या शहरामधले वेगवेगळ्या असोसिएशन्स, सराफ असोसिएशन असो, व्यापाऱ्यांचे असोसिएशन असो, हे सगळ्यांच्या बैठका लावल्या जातील. जे पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपवाल्यांच्याही बैठका लावल्या जातील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी हमाल मापारी आहेत, व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, सगळ्यांशी संवाद साधला जाईल. समाजातल्या प्रत्येक घटकाबरोबर संवाद साधून त्याला त्याचं जीवन सुकर करण्यासाठी आमच्याकडून काय आहे अपेक्षा ते आम्ही ऐकून त्याच्यावरती निराकरण करण्यात येईल. गुन्हेगारासाठी त्याचे डोजाईस बनवले जातील. जे त्याचे पाठीमागले रेकॉर्ड सगळे चेक केलं जाईल आणि त्या रेकॉर्डनुसार जी प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे
ती ठोसपणे केली जाईल. ज्याच्या जे शहरातील नागरिकांना काय संदेश देणार? सगळ्यांना माझी विनंती आहे की दारू पिऊन गाडी चालवू नका. दारू पिल्यानंतर शक्यतो घराच्या बाहेरच पडू नका, जेणेकरून अपघात होणार नाहीत. कोणीतरी आपल्या घरी वाट पाहत आहे, ही भावना फार महत्वाची आहे आणि ती सर्वांनी जोपासावी. लोकांनी त्यांच्या मोटरसायकल पार्किंग करताना सुरक्षित जागी पार्किंग कराव्या. सीसीटीव्ही शहरामध्ये आहेत, ते आता ऍक्टिव्हिटी होऊन आणखीन कसे वाढवता येतील किंवा काय करता येतील ते बघितलं जाईल. वेळोवेळी नाकाबंदी केली जाईल. नागरिकांनी स्वतःची गाडी स्वतःच्या जबाबदारी पार्क करावी आम्ही म्हणणं शक्य आहे, पण ते तसं होत नाही. बँका आहेत, त्या बँकाच्या ठिकाणी फसवणुकीचा प्रकार होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायबर अवेअरनेस. मी सर्व घटकांना सायबर अवेअरनेस बाबत वेळोवेळी कॅम्प घेणार, गावागावातील लोकांशी बोलणार, जेणेकरून माझ्या तालुक्यातल्या लोकांचा पैसा हा सायबर क्राईमद्वारे फसवून बाहेर जाणार नाही, याची मी 100% दक्षता घेणार. मी 20 वर्ष मुंबईमध्ये सर्व्हिस झालेली आहे. नागपूरला माझी 5 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. अहिल्यानगरला 6 वर्ष सर्व्हिस झालेली आहेत. नाशिक ग्रामीणला 3 वर्षे. या सगळ्या ठिकाणी जे लोक मिसिंग होतात, ज्या लहान मुलींना पळवून नेलं जाते, याच्या बाबतीत मी फार सेन्सिटिव्ह संवेदनशील आहे. असे प्रकार होऊ नयेत. जे झालेले आहेत ते त्यावेळी शोधले जातील. पूर्ण ताकदीनिशी मी आणि माझा स्टाफ या ठिकाणी काम करेन, एवढी मी ग्वाही देतो. माझा मोबाईल नंबर आपल्या माध्यमातून मी जाहीर करत आहे. 9637926785. परत सांगतो मी, 9637926785. कोणीही या नंबरवरती मला मेसेज टाकला की त्याला तत्काळ उत्तर दिलं जाईल. पोलीस व्हिजिलिटी म्हणजे युनिफॉर्मवर पोलीस असणे, शहरामध्ये पेट्रोलिंग करणे, असे जे प्रकार आहेत ते आम्ही आता सुरू करणार आहोत. पोलिसांचं आरोग्याबाबतीत सुद्धा आम्ही या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावणार आहे. हे पोलीस ही माणसंच आहेत. त्याचवेळी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. माझा आवडता विषय आहे ज्येष्ठ नागरिकांना भेटायचं. मॉर्निंग ग्रुप जे आहेत, जास्तीत जास्त मुलं आपल्या तालुक्यातील पोलीस किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भरती व्हावेत, त्या ठिकाणी त्यांना यश मिळावं, यासाठी काय करता आलं तर या तालुक्यातील नेते मंडळी खूप चांगले आहेत. माझा अनुभव आहे, खूप चांगले आहेत. तर त्या सगळ्यांना मदतीला घेऊन आपल्या इथली मी ज्या ज्या पोलीस स्टेशनला काम केलं त्या पोलीस स्टेशनमध्ये मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन आपल्या गावामधील नावलौकिक पुढे करतात. यासाठी प्रयत्न करेन. सगळ्यांची मला साथ हवी. तुम्ही लोकांनी साथ द्या. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जय हिंद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.